परळीमध्ये गोवर्धन महाराजांची पुरणपोळीची महापंगत सुरू आहे आणि या दरम्यान माझ्यासोबत बोलण्यासाठी बरेच भाविक आहेत। दादा, प्रत्येक ठिकाणच्या घरच्या पुरणपोळीचा आस्वाद घेत असताना मात्र ही काय वेगळी चव? असं भोये कवाच झालेलं नाही, कुठंही होणार नाही आणि झालं पण नाही, होणार पण नाही आणि कोणाला पण काही कमी पडत नाही, जे म्हणताल ते पुरतं। इथं जेवढे भाविक आलेत कुणालाही बोलवलं गेलं नाही असं समजतंय, मात्र हे या पंक्ती या संप्रदायाची गोडी किती वर्षापासून लागलेली सगळ्या तुमच्या भाविकांना? ह्यांना जवळपास 25 वर्ष होऊन गेलं, आता वरचीवर वाढत चाललंय जास्त, पहिलं थोडं कमी होतं पहिलं, आता जास्त। आतापर्यंत असं तुम्ही जेवण जेवलात का त्याच्यामध्ये अनलिमिटेड म्हणजे जेवढं मागाल तेवढं तूप ह्या पंक्तीमध्ये भेटतंय? मात्र अशी कधी एखादी पंगत महाराष्ट्रामध्ये झाली तिथं जेवण केलंय, तुम्ही पाहिली का? मी आजपर्यंत असं पंगत कधी जेवण केलेलं नाही आणि हा संताचा प्रसाद आहे, त्याच्यामध्ये फार चवदार लागतोय, चविष्ट लागतोय। महाराज हे संतच आहेत, महाराजच्या कलियुगात महाराज संतच आहेत, संत म्हणा हरकत नाहीत। हे कोण द्यायले काय करत महाराज आम्हाला काय कळायला, महाराजांचा आशीर्वाद आहे। थोडासा तुम्हाला अवघड प्रश्न उपस्थित करतो, त्याचं भक्त म्हणून तुम्ही उत्तर द्यायचंय। बीड जिल्ह्यामध्ये 3 नारळी सप्ते होतात, एवढे मोठा संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय बीड जिल्ह्यात सर्वाधिक जास्त आहे, तरी बीड जिल्हा नेमकं टार्गेटवर का असतो बरं? तो आता कसं आहे, तो इलेक्शनच्या प्रथम लोकांच्या ज्या भावना येतात, जातीवाद करणे, भेदभाव करणे, ह्याच्यामुळं तो होतोय। पण समाजामध्ये तसं व्हायलाच तयार नाही। समाजामध्ये यारे यारे लहान थोरं याती भलत्या नारी नर, महाराजांनी सांगितलं सर्वांनी या, सकळाचे येते अधिकार। वारकरी संप्रदाय आणि म्हणजे विठ्ठलाची भक्ती ही कधीच बीडमधली कमी होणार नाही, कमी होणार नाही, कधीच नाही। जन्म चंद्रसूर्य आहे तोपर्यंत कमी होणार नाही। काय हे परळीमध्ये किती वर्षापासून ही पंगत वगैरे सुरू आहे अशी काही माहिती? हा महाराजांची पंगत एक कमसे कम 25 वर्ष झालं होऊन चालू होऊन 25 वर्ष झालं। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। बऱ्याच जणांनी या पंक्तीचा आस्वाद घेतलाय। काय बऱ्याच पंक्तीमध्ये तुम्ही महाप्रसाद घेतला असेल, मात्र ही चव काय वेगळी? नंबर 1 ची चव आहे। घरी किती पोळी खातात आणि इथं किती पोळी खाल्ली? घरी 2 खात, 1.5 खात, इथे 2 खातात। हो, ही चव कायमस्वरूपी ही जिभेवर रेंगाळते का असं? ही महिमा आणि हे चव, ही अशी चव कुठंच मिळणार नाही, महाप्रसाद आहे। हो, धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात काही म्हणजे वाढणारी मंडळी देखील, तुम्हाला कोणी बोलवलं का तुम्ही या पंक्तीमध्ये येऊन वाढा म्हणून? कुणीही नाही, आम्हाला बोलवलं नाही। आम्ही स्वतः आम्ही दरवर्षी येतो इथं कार्यक्रम अटेंड करून। महाराजांचा 13ला पण आता 22 तारखेला आहे, आम्ही मनानं 22 तारखेला पण जातो आणि आमचं आताच नाही, आमचं योगदान कमीत कमी 10 वर्षापासून आहे बिना बोलण्याचं। महाराजांना बोलवायची आम्हाला काही गरज नाही। ओके, धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर किती मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि पूर्णतः जवळपास जेवढं लागल तेवढंच अन्न जे आहे ते ताटावर भाविकांनी घेतलं होतं आणि पूर्णतः अन्न जे आहे ते संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। महाप्रसादाचं सुरेख असं नियोजन या ठिकाणी केलं गेलंय। आणखीन इकडे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, किती वर्षापासून या महापंक्तीचा आस्वाद घेतात? मी 4 बऱ्या आलोय, मी 4 बऱ्या। ही महापंगत जर समजली, आपल्या लक्षात जर आली, पण कधी मिस करू वाटत नाही, नक्की या कार्यक्रमाला, या कीर्तनाच्या कार्यक्रमाला आणि पंक्तीला जावंसंच वाटतं। हा, या वाटतंय 2 पंक्ती गोरोबा काकाला 2 वर्ष गेलोय मी। हा, काय वारीनंतर दुसरा आनंद वारकऱ्यांना इथं भेटतो की आणखीन कोणत्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पंक्ती होतात? नाही इथंच छान असते। पंढरीच्या वारीनंतर इथं हीच वारी छान आहे। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र किती भाविक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी या महाप्रसादाचा आस्वाद घेतात आपल्याला समजलंच असेल, मात्र आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। बीड जिल्हा हा वारकऱ्यांचा जिल्हा म्हणून कायम ओळख राहील अशा प्रतिक्रिया देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणखीन काही नवीन अपडेट्स या परळीच्या महापंक्ती दरम्यान मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या पंक्तीच्या दरम्यान आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीवर फोकस केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणखीन काय भाविक किती वर्षापासून या कार्यक्रमाला सेवा देतात? मी आता 3रं वर्ष आहे। मनातून काय प्रसन्नता वाटते हा कार्यक्रम कीर्तन ऐकल्याच्या नंतर, ह्या महापंक्ती पाहिल्याच्या नंतर? म्हणजे विचारच करण्यात येते, एवढी शांतता मिळते की म्हणजे आपण इथं म्हणजे दुसरी म्हणजे डोक्यामध्ये काही विचारच येत नाहीत।
म्हणजे एवढं मन प्रसन्न. मोठ्या प्रमाणामध्ये इथं भक्त एकत्रीकरण येतील, वाढण्याची संख्या देखील मोठ्या प्रमाणात. कुणीही कुणालाही वाढण्यासाठी बोलवलं नाही असं वाड्यांचं देखील म्हणणं आहे. मात्र एवढा प्रतिसाद येईल असं वाटलं होतं? नाही येतंय भरपूर, वरचीवर वाढतात. सेवा करणारे लोक खूप झालेत, म्हणजे दरवर्षी लोक वाढायलेत इथं. आता 3.5 क्विंटल तूप आहे यावेळेस येते, आणि भरपूर तूप आहे. सगळं जे आहे ते अन्न पूर्ण आहे. रात्री 12 पासून स्वयंपाक चालू आहे, आणि प्रत्येक गावातून लोक येतात स्वयंपाक करायला. पुरणपोळी खेड्यातल्या बाया येते. खरं तर पुरणपोळी बनवण्यापासूनच्या प्रत्येक आयटम बनवण्यापर्यंत कुणालाही 1 रुपया देण्याची गरज लागत नाही. स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम करतात असं प्रतिक्रियाच्या दरम्यान आपल्याला समजण्यात येत आहे. मात्र आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवातीपासून ते सांगतेपर्यंत हा कार्यक्रम सुरू आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. मात्र जेवढे दुरणपत्रवाड्यावरले म्हणजे जेवलेली मंडळी आहेत भक्तांनी, तेवढे आपापल्या स्वइच्छेनं हे ज्या ठिकाणी त्याला टाकायचं ते टाकण्याचा प्रयत्न देखील भक्तांकडून या ठिकाणी केला जातोय. आणि आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल. मात्र परळीच्या पावन नगरीमध्ये हा आगळा वेगळा वर्षानुवर्ष चालत आलेला हा पंक्तीचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया, बीड, परळी.